बिग वन प्रकरण, आईचा आक्रोश, लेकीचं मौन आणि कायद्याचा पेच. एक सविस्तर विश्लेषण मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया पुढील माहिती. काय प्रकरण आहे ते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिग वन येथे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याचा आरोप आणि त्यानंतर न्यायालयाबरोबर दिसलेले हृदयद्रावक दृश्य यामुळे प्रकरण आता केवळ एका गुन्ह्याचा तपास उरला नसून तो सामाजिक आणि कौटुंबिक संघर्षाचा एक गुंतागुंतीचा विषय बनला आहे. आईच्या कुशीत जाण्याऐवजी एका तरुण मुलीने पोलिसाच्या गाडीची निवड करावी हे दृश्य जितके धक्कादायक आहे तितकेच ते विचार करायला लावणारे आहे. या प्रकरणी सुरुवात अत्यंत थरारक पद्धतीने झाली. मिळालेल्या माहितीनुसार बिग वन परिसरातून एका 21 वर्षीय तरुणीला काही तरुणांनी उचलून नेले. यावेळी तरुणीच्या आईने आणि भावाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुडी टाकून मुलीला जबरदस्तीने गाडीत घालून नेण्यात आले, असा आरोप कुटुंबियांनी केला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे बिग वन परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका मुलीला तिच्या कुटुंबासमोर अशा प्रकारे नेले जाणे ही बाब स्थानिकांच्या जीवाला लागली आहे. यातूनच जन आक्रोशाला सुरुवात झाली. अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बिग वनमध्ये संतापाची लाट उसळली. संतापलेल्या नागरिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आमच्या लेकी बाळी सुरक्षित आहेत का, असा सवाल करत ग्रामस्थांनी बिग वन बंधनाची हाक दिली. या बंधनाला 100% प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला. या प्रकरणाला लवकरच राजकीय वळणही मिळाले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणात उडी घेतली. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली. यामुळे हे प्रकरण केवळ स्थानिक स्तरावर मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय ठरला. जेव्हा पोलीस आणि नागरिक मुलीचा शोध घेत होते तेव्हा अचानक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणीने एक धक्कादायक विधान केले. तिने म्हटले आहे की माझे कोणीही अपहरण केले नाही. मी स्वतःच्या मर्जीने घर सोडून आले आहे आणि मला माझ्या कुटुंबापासून धोका आहे. या व्हिडिओसोबतच तिचे एक प्रतिज्ञापत्रही व्हायरल झाले. यामुळे प्रकरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. एका बाजूला आई वडील अपहरण झाल्याचे सांगत होते तर दुसरीकडे मुलगी स्वतः स्वमर्जीने गेल्याचा दावा करत होती. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र हा व्हिडिओ दबावाखाली बनवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आणि तपास करण्याची मागणी लावून धरली. गुरुवारी मध्यरात्री संबंधित तरुण आणि तरुणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यानंतर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. दंड प्रक्रिया संहिता कलम 164 अंतर्गत मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबात तिने स्पष्टपणे सांगितले की तिला तिच्या आई वडिलांकडे जायचे नाही, परंतु खरा थरारक न्यायालयाच्या आवारात पाहायला मिळाला. जेव्हा मुलगी जबाब नोंदवून बाहेर आली तेव्हा समोर तिची आई उभी होती. आईच्या डोळ्यातील अश्रू वाहत होते. ही कळकळून म्हणत होती, माझ्या मुलीला माझ्या ताब्यात द्या, मला माझं लेकरू द्या. एक आई आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आक्रोश करत होती, पण समोर उभी असलेली मुलगी पूर्णपणे शांत होती. तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना आईबद्दलची माया. तिने आईकडे साधे वळूनही पाहिले नाही. आईच्या कुशीत शिरण्याऐवजी ती थेट पोलिसांच्या गाडीकडे धावली. हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. रक्ताची नाती इतकी निष्ठुर कशी होऊ शकतात
शकतात असा प्रश्न माणसांच्या मनात निर्माण झाला. आईचा आरोप आहे की तिच्या मुलीचे ब्रेन वॉश करण्यात आले आहे. तिला जबरदस्तीने पळवून नेले आणि आता दबावाखाली तिच्याकडून असे जबाब घेतले जात आहेत. डोळ्यात चटणी टाकून नेल्याची घटना खोटी असू शकते असा सवाल कुटुंब करत आहेत. मुलगी सज्ञान 21 वर्षे आहे. कायद्यानुसार तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तिने न्यायालयात लेखी दिली आहे की तिला कुटुंबासोबत राहायचे नाही. तिला स्वतःच्या जीवाची भीती वाटत आहे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह यांनी स्पष्ट केले आहे की मुलीचा जबाब कायदेशीररित्या नोंदवला गेला आहे. जेव्हा एखादी सज्ञान व्यक्ती न्यायालयात सांगते की तिला कोणासोबत जायचे आहे किंवा नाही, तेव्हा न्यायालय तिच्या इच्छेचा आदर करतो. सध्या मुलीला सुधागृहात पाठवण्यात आले आहे. तिथे तिचे समुपदेशन केले जाणार आहे. पोलीस या प्रकरणातील अपहरण आणि मिरचीपूट टाकल्याच्या आरोपाचीही चौकशी करत आहेत. जर ते खरोखर अपहरण असेल तर संबंधितावर कारवाई होईल. मात्र जर मुलीने स्वतःहून हा बनाव रचला असेल किंवा संमतीने गेली असेल तर कायद्यानुसार ती मुक्त असेल. भिगवणमधील ही घटना केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर ती आधुनिक काळातील बदलत्या सामाजिक मूल्याचे प्रतिबिंब आहे. आई, वडील आणि मुले यांच्यातील संवादाची दरी इतकी मोठी कशी झाली की मुलगीला घर सोडून जाण्याची अपहरणासारखा प्रसंग निर्माण करावा लागला. हल्ली प्रेमात पडल्यानंतर किंवा इतर कारणामुळे तरुण मुली टोकाचे पाऊल उचलतात. यात अनेकदा तिसऱ्याच्या व्यक्तीचा किंवा सोशल मीडियाचा मोठा वाटा असतो. 21 वर्षाची मुलगी कायद्याने स्वतंत्र आहे, पण जेव्हा कायदा आणि भावना, आईचे प्रेम समोरासमोर येतात तेव्हा विजय हा कायद्याचाच होतो, मग भावना कितीही तीव्र असेनात. सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष पोलीस तपासाकडे आणि सुधारगृहातील समुपदेशनाकडे लागले आहे. मुलगी शांत का आहे? तिच्यावर खरोखर दबाव आहे का? की तिने तिच्या कुटुंबावरचे प्रेम पूर्णपणे आटले आहे? या प्रश्नाची उत्तर येणारा काळ देईल. भिगवणमधील नागरिकांनी दिलेला प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधी घेतलेली भूमिका यामुळे प्रशासनावर तपासाची मोठी जबाबदारी आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. भिगवणचे हे प्रकरण समाजासाठी एक धडा आहे. एका बाजूला कायद्याची चौकट आहे तर दुसऱ्या बाजूला मातेचे मातृत्व आहे. जेव्हा लेकच आईला नाकारते तेव्हा समाज म्हणून आपण कुठे चुकत आहोत याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. पोलिसाच्या गाडीत बसून जाणारी ती मुलगी आणि जमिनीवर बसून आक्रोश करणारी ती आई, हे चित्र महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात एक धक्कादायक दृश्य म्हणून कायमचे कोरले गेले आहे.